नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला चिली प्रॉन्स ही रेसिपी दाखवणार आहे। दोन शिमला मिरची, 3 मीडियम साइज कांदे सोलून घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरची आणि 2 कांद्याच्या पाती घेतलेल्या आहेत। शिमला मिरची आणि कांद्याचे असे चौकोनी तुकडे करून घेणार आहे। तसेच बाजारातून कोळंबी आणून ती साफ करून स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा विनेगर, हे सर्व मी कोळंबीला लावून घेत आहे। यामध्ये 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून नीट मिक्स करून घेत आहे। गॅस चालू करून गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर ह्या गरम झालेल्या तेलामध्ये एक एक प्रॉन तळण्यासाठी सोडत आहे। छानपैकी तळून झालेली कोळंबी मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। सर्व कोळंबी तळून झालेली आहे। तर आता चिली प्रॉन्सची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। तर या कढईमध्ये मी कोळंबी तळून राहिलेल्या तेलातील 3 चमचे तेल मी कढईमध्ये घेत आहे। या गरम झालेल्या तेलामध्ये बारीक चिरलेली लसूण आणि आलं परतून घेत आहे। आलं आणि लसूण छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालत आहे आणि तेही परतून घेत आहे। आता यामध्ये चौकोनी कापून घेतलेला कांदा घालत आहे आणि तोही परतून घेत आहे।
कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चौकोनी कापलेली सिमला मिरची घालत आहे आणि तीही परतून घेत आहे. यामध्ये 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर घालून परतून घेत आहे. चिली सॉस, व्हिनेगर आणि सोया सॉस घालून झाल्यानंतर आता मी यामध्ये 1 मोठा चमचा टोमॅटो केचप घालत आहे. चवीपुरतं मीठ घालत आहे. एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून कॉर्नफ्लोअरचा घोळ तयार करून घेत आहे. तयार केलेला कॉर्नफ्लोअरचा घोळ मी या ग्रेव्हीमध्ये घालत आहे. कॉर्नफ्लोअरचा घोळ घालून तो नीट मिक्स करून घेत आहे. ग्रेव्ही दाटसर होत आलेली आहे, तर या ग्रेव्हीमध्ये मी हिरवी कांद्याची पात आहे बारीक कापलेली ती घालत आहे आणि तीही ढवळून घेत आहे. तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये तळलेली कोळंबी सोडत आहे. कोळंबी ग्रेव्हीमध्ये नीट मिक्स करून घेत आहे. तयार झालेले चिली प्रॉन्स मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं चिली प्रॉन्स तयार झालेले आहे. आपणही ते करून पाहावं आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसंच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.